नमस्कार. तुम्हा सर्वांचं आजच्या रांगोळीच्या नवीन भागात खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर उद्याचा जो कलर आहे तो आहे नारंगी कलर. तर आपण नारंगी कलर वापरून नवीन नवीन सोप्या सुंदर अशा रांगोळी डिझाईन पाहणार आहोत. जर आजची आपली पहिली जी रांगोळी आहे ती खूप सोपी पण आहे आणि खूप कमी वेळात तुम्ही ही रांगोळी काढू शकता. बिना टिपक्यांचा वापर करता आपण अशा प्रकारे एक फूल तयार करून घ्यायचं आहे. एक सर्कल काढून त्याच्यावर डॉट काढायचे आहेत आणि असं तुमच्याकडे काही चमचा वगैरे असेल तर त्यानुसार तुम्ही त्याला फ्लॉवरचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि मध्ये अशी एक डिझाईन काढायची आहे. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण राऊंड आपल्याला ठिपके देऊन घ्यायचे आहेत. आजचा जो कलर आहे तोच कलर मी वापरते आहे. अशा पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये अशी एक राऊंडची डिझाईन करून घ्यायची. चक्र म्हणू शकता तुम्ही त्याला. ही छोटीशीच रांगोळी आहे पण अट्रॅक्टिव्ह पण आहे तेवढीच. बघा तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला अजून तीन टिपके काढून घ्यायचे आहेत. शेवटच आहे, फिनिशिंग चालू आहे रांगोळीची. बघा किती छोटीशी सिंपल आणि खूप पटकन पण होणारी ही रांगोळी आहे. तर याला आपल्याला टूथपिकच्या साहाय्याने अशी डिझाईन करून घ्यायची आहे. म्हणजे फुलांच्या पाकळ्या छोट्या छोट्या काढायच्या आहेत. आणि वरती जो डॉट आहे तिथे आपल्याला एक पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे. तरी आपली आजची पहिली रांगोळी पूर्ण झालेली आहे. बघा तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि किती पटकन पण झाली आपली काढून. तर पुढची रांगोळी पण खूप सोपी आहे, पटकन काढून होणारी आहे. मी पहिल्यांदा चौकोन काढून घेतला आहे आणि त्याच्यात नारंगी कलर टाकून घेतला आहे. सगळ्या साईडने व्यवस्थित कलर करून घ्यायचा आणि त्यात अजूनही काही तुम्ही वेगळ्या प्रकारचं शेड पण त्यामध्ये यूज करू शकता. मी जरा फिकट कलरचाच नारंगी कलर यूज केला आहे आणि अशी चारी साईडनी डॉट देऊन घ्यायचे. अगदी सोपी डिझाईन आहे. चारही साईडला आपल्याला अशा प्रकारे डॉट देऊन घ्यायचे आहेत आणि हा असा आकार काढायचा आहे गोपत्यासारखा. त्याला जरा बोटांनी शेप देऊन घ्यायचा आहे. आत्ता मी इथे फरशीवरती काढते रांगोळी, त्यामुळे शेप देऊन घेता येतोय. पण जेव्हा आपण रिअलमध्ये रांगोळी काढतो तेव्हा तिथली जागा अशी असतेच असं नाही ना, तिथे आपण शेप देऊ पण शकत नाही. तर शेप देताना व्यवस्थितपणे शेप देऊन घ्यायचा आहे. फरशीवर रांगोळी काढायला खूप सोपं जातं, कारण की शेप आपले थोडेफार चुकले ना तरी पण आपण ते ॲडजस्ट करू शकतो. पण असं खरबडीत अशी रखरखीत जागा असेल ना तर तिथे आपल्याला व्यवस्थित आकार काढायला लागतात. तर ही पण आपली रांगोळी आजची कंप्लीट झाली आहे आणि मध्ये आपण लक्ष्मीची पावलं काढतो आहे. ही पण रांगोळी आपली आजची काढून झालेली आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. पुढची जी रांगोळी आहे ती छोटीशी आहे आणि खूप पटकन पण होणारी आहे. ही रांगोळी तुम्ही देवघरासमोर काढण्यासाठी वापरू शकता. अगदी सोपी आहे. अगदी म्हणजे तुम्हाला रांगोळी नवीन काढायची असेल तर तुम्ही ह्या रांगोळीपासून सुरुवात करू शकता. असं छोटासा एक चौकोन काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये लक्ष्मीची पावलं काढायची आहेत आपल्याला.
तर मी लाल आणि पिवळा कलर वापरते. असं बोटाच्या साहाय्याने आपल्याला त्याला आकार देऊन लक्ष्मीची पावलं काढायची आहेत. चारी साईडला 4 ठिपके देऊन घ्यायचे आहेत आणि त्यांना एक पानासारखा एक आकार द्यायचा आहे. परत 3 ठिपके असे टाकायचे आहेत आणि असं बोटाच्या साहाय्याने आपण एक डिझाईन तयार करून घ्यायची आहे. आणि टूथपिकच्या साहाय्याने असे पानांचा एक शेप देऊन घ्यायचा आहे. बघा, झाली आपली छोटीशी आणि क्यूट अशी रांगोळी डिझाईन. तुम्ही नक्की ट्राय करा. आपली पुढची जी डिझाईन आहे ती 5 ते 3 ठिपक्यांची आहे. सोपीच आहे तशी ही रांगोळी. 5 ते 3 ठिपके काढून त्याला एक षटकोनासारखा आकार करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने अशी एक डिझाईन काढून घ्यायची सगळ्या साईडने. खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळात म्हणजे तुम्ही ही रांगोळी रोजसाठी पण वापरू शकता. अशा प्रकारे याला पानांसारखा एक आकार देऊन घ्यायचा आहे. जर खूप गडबड असेल ना तर तुम्ही ही रांगोळीचा वापर करू शकता. म्हणजे खूप घाईमध्ये तुम्हाला रांगोळी काढायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीच्या सोप्या रांगोळ्या काढू शकता. तुम्ही आज जर चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि तुम्हाला जर रांगोळ्या आवडल्या असतील तर प्लीज शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि रांगोळी डिझाईन ट्राय करा. नक्की ट्राय करा. मध्ये आपण आता एक अशी डिझाईन काढून घेऊया. अशा रेषा टाकून घ्यायच्या आहेत सगळ्या साईडनी. कालच्या भागातल्या रांगोळी डिझाईन तुम्हाला कशा वाटल्या ते पण मला सांगा. तर आपली शेवटची जी रांगोळी आहे ती छोटीशीच आहे, अगदी छोटीशी. तर अशाच छोट्या सोप्या सुंदर रांगोळी पाहण्यासाठी चॅनेलला अवश्य भेट द्या. असेच रांगोळी काढत राहा. आपण भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवनवीन रांगोळी डिझाईनसोबत. तोपर्यंत बी हॅपी, बी सेफ. थँक्यू सो मच. चला, बाय.